मोठी बातमी, सिडकोचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे मंत्री संजय शिरसाट अडचणीत आलेत। उरण आणि पेण तालुक्यातील जमीन व्यवहारात गुन्हा नोंदवण्याचे निर्देश देण्यात आलेत। वन खात्याने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याची परवानगी दिली आहे। त्यामुळे आता मंत्री संजय शिरसाट यांच्या अडचणी आणखीनच वाढल्याचं सध्या दिसून येतंय। वन खात्याने पोलिसांना गुन्हा नोंदवण्याची परवानगी दिली आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणी सिडकोचे माजी अध्यक्ष आणि मंत्री संजय शिरसाट अडचणीत आलेत। तर नेमकं हे प्रकरण काय पाहूयात। सुमारे 5,000 कोटींच्या जमीन व्यवहारात फसवणूक झाली। बनावट कागदपत्र आणि कट कारस्थानाचे आरोप आहेत। विवलकर कुटुंब आणि बिल्डर विरोधात फसवणुकीचे गुन्हे नोंदवा असं वन खात्यानं म्हटलंय। सिडकोची 61,000 चौरस मीटर जमीन नियमबाह्य मंजूर केली असा आरोप आमदार रोहित पवारांनी केलाय। वन खात्याच्या पत्रांमुळे शिरसाटांवरील घोटाळ्याचा आरोप सिद्ध झालाय। तर याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत सध्या जोडले गेलेत। अरुणजी, यापूर्वीही आमदार रोहित पवारांनी संजय शिरसाटांवर या सगळ्या प्रकरणी मोठे आरोप केले होते आणि त्यानंतर आता वन खात्यानं पोलिसांना गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिलेत। काय प्रतिक्रिया द्या? पहा, वन खातं आपलं काम करत आहे। वन खात्याने जे काही आदेश दिलेले आहेत गुन्हा नोंदवण्याचे, ते संबंधित डिपार्टमेंट गुन्हा नोंदवेल, परंतु गुन्हा नोंदविला याचा अर्थ समोरचा व्यक्ती गुन्हेगार आहे असं आपण समजू शकत नाही। राहिली दुसरी गोष्ट, बिवलकर कुटुंबियांना ही जी काही जमीन आहे, ही जमीन हायकोर्टाने आदेश दिल्याच्या नंतर त्यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आली होती, काही प्रमाणामध्ये, काही टक्के। तेव्हा आपण हायकोर्टापेक्षा मोठे कोणी झाला असाल तर मग ती गोष्ट वेगळी आहे। तिसरी गोष्ट, रोहित पवार म्हणा किंवा संजय राऊत म्हणा, हे दर दिवशी आरोप करून प्रसिद्धीच्या झोतामध्ये राहण्याचा प्रयत्न करीत असतात आणि त्यांची ही नाटक कंपनी आता जसजशा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येणार तर तशी ही नाटकं जोरात चालणार। मुंबईमध्ये तर सर्वात जास्त या नाटकाचे शो होणार आणि ते सुरू झालेले आहेत। तेव्हा माझं स्पष्ट सांगणं आहे की तुम्ही जे काही आरोप कोणावर करत आहात ते आरोप जोपर्यंत सिद्ध होत नाहीत तोपर्यंत उगीच आपण एखाद्याला बदनाम करू शकत नाहीत। कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, सुप्रीम कोर्ट आहे, आपण तिकडे जाऊन न्यायाचा लढा लढवू शकता। जी अरुणजी, धन्यवाद आपण जय महाराष्ट्र सोबत साधलेल्या संवादासाठी आणि प्रतिक्रियेसाठी।